नमस्कार माय टू फॅमिली. तर महिन्याभरात घरांचा ताबा घ्या, अन्यथा गिरणी कामगारांना कोण पनवेलमधील घरे स्वीकारण्यासाठी म्हाडाकडून अल्टिमेटम. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. कोण पनवेलमधील 1309 यशस्वी गिरणी कामगारांनी अद्याप सोडतीमधील घरांचा ताबा घेतलेला नाही. महिन्याभरात या गिरणी कामगार किंवा वारसांनी आपल्या कागदपत्रांसहित म्हाडाकडे संपर्क साधावा, असा अल्टिमेटम म्हाडाने दिला आहे. दिलेल्या मुदतीत संपर्क न साधल्यास अशा गिरणी कामगारांना घरकुल योजनेत स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांना भविष्यात होणाऱ्या सोडतीतून वगळण्यात येईल, असा इशाराही म्हाडातर्फे देण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2016 मध्ये कोण पनवेल येथे गिरणी कामगारांसाठी 2417 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. परंतु विविध कारणास्तव अजूनही 1309 गिरणी कामगारांनी घरांचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे ही घरे धूळ खात पडली आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगारांना घराचा ताबा घेण्यासाठी महिन्याभराचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच या संबंधित 1309 विजेत्या गिरणी कामगारांची यादी ही म्हाडाच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे. तर या यादीत नाव असणाऱ्या संबंधित गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांनी 7 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत आपल्या कागदपत्रांसहित म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार मंडळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ज्यांना प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नाही त्यांनी पनवेल कोण doc.mahada@gmail.com ईमेल ID परत एकदा बघा, पनवेल कोण panvelkoon.mahada@gmail.com या ईमेलवर अर्ज करावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. तर आपण म्हाडाने प्रसिद्ध केलेली यादी सुद्धा पाहूया. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. जाहीर सूचना. दिनांक 2/12/2016 रोजी झालेल्या 2417 सदनिकांच्या सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार किंवा वारस यांना सदनिकेचा ताबा घेण्याची अंतिम संधी. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा घटक मुंबई मंडळ अंतर्गत सन 2016 मध्ये कोण पनवेल येथे गिरणी कामगारांची 2417 घरकुलांकरिता सोडत काढण्यात आली होती. परंतु त्यापैकी विविध कारणास्तव अद्यापही आजतागायत एकूण 1309 गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस यांनी सोडतीमधील घरांचा ताबा घेतलेला नाही. यास्तव मुंबई मंडळ म्हाडामार्फत आवाहन केले जात आहे की खालील तक्त्यात नमूद गिरणी कामगार व वारस यांनी दिनांक 7/8/2025 ते दिनांक 6/9/2025 या एकूण 30 दिवसाच्या कालावधीत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी विहित कागदपत्रासहित उपमुख्य अधिकारी, गिरणी मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक 204 पहिला मजला या कार्यालयास प्रत्यक्ष निवेदनासह संपर्क साधावा. तसेच ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नाही अशा गिरणी कामगार किंवा वारस यांना या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी ईमेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून पनवेल कोण doc.mahada@gmail.com या ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. वर नमूद ईमेल ID फक्त कोण पनवेल सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु अद्याप सदनिकेचा ताबा न घेतलेल्या गिरणी कामगार वारसांसाठी तयार करण्यात आला आहे. तर जे पनवेल कोणमध्ये ज्यांना लॉटरी लागलेली आहे 2016 मध्ये त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही इथे मेल करू नये. त्यामुळे सदर ईमेलवर कोण पनवेल व्यतिरिक्त इतर विषयांशी संबंधित ईमेल प्राप्त झाल्यास त्यांचा विचार करण्यात येणार नाही. तुम्हाला तिथे काही रिस्पॉन्स भेटणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच खालील तक्त्यात नमूद गिरणी कामगार वारस यांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळ mahada.gov.in याच्यावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील तक्त्यात नमूद गिरणी कामगार वारसांनी वर दिलेल्या मुदतीत संपर्क न साधल्यास गिरणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या घरकुल योजनेत आपणास स्वारस्य नाही असे गृहीत धरून भविष्यात होणाऱ्या सोडतीतून
वगळण्यात येईल व त्यांचे प्राधान्य क्रमांकावर प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच भविष्यात याबाबत आपल्या कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच तर ही जी यादी आहे त्याच्यामध्ये नमूद मिल कामगार यांचे परिजनांनी किंवा मिल कामगार संघ यांनी संबंधित मिल कामगार यांना नमूद जाहीर सूचनेबाबत अवगत करावे. तर तुमच्या कोणी ओळखीचं असेल 2016मध्ये ज्यांना लॉटरी लागली आहे, जे कोण पनवेलसाठी विजेते आहेत परंतु त्यांनी अजून ताबा घेतलेला नाही आहे, हे तुमच्या परिजनमध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये जर तुम्हाला काही माहीत असेल किंवा एखाद्या संघटनांना माहीत असेल की ही अशी व्यक्ती आहे तर त्यांना याबाबत माहिती द्या. आणि या कामगारांची यादी जी आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. तर या यादीत कोण पनवेल सोडतीमध्ये यशस्वी झाले परंतु अद्याप ताबा न झालेल्या मिल कामगारांची आहे. कागदपत्रे सादर न केलेले विकल्प 2 प्राधिकृत अधिकारी अपीलीय अधिकारी यांच्याकडे प्रलंबित नसती, वारसांनी विहित कागदपत्रे जमा न केलेले, अपात्र, अंतिम अपात्र, तात्पुरते देकारपत्र परत आले असे काही गिरणी कामगार किंवा 10 व 90% रक्कम बाकी असलेले, म्हणजे कोणाची रक्कम 10% बाकी, कोणाची 90% बाकी आहे. तसेच मुद्रांक शुल्काचा भरणा बाकी असलेले, 100% रक्कम भरूनही ताबा न घेतलेले असे अनेक अर्जदार आहेत ज्यांची ही यादी आहे. तर या यादीमध्ये काही जणांनी 100% रक्कम भरली तरी ताबा घेतलेला नाही आहे. राहत्या घराचे चुकीचा पत्ता किंवा नवीन पत्ता नोंद केले नसल्याने, संपर्क भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क झालेला नाही आहे त्यांच्याशी, तर मिल कामगार यांची नावे दर्शविण्यात आलेली आहेत. आणि अशी भली मोठी यादी आहे जी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि याच्यामध्ये ज्या कोणाची नावे आहेत त्यांनी म्हाडाशी संपर्क करावा किंवा तुम्हाला जे ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर सुद्धा तुम्ही जाऊन संपर्क करू शकता. हो, पण फक्त पनवेल कोणसाठीच हा ईमेल ID आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.